बघा कोणत्या लहानात लहान संख्येला 10 ने भागले असता बाकी 6 उरते आणि 12 ने भागला असता बाकी 8 उरते आणि 15 ने भागले असता बाकी 11 उरते, तर ती संख्या कोणती? ती संख्या बाबा 52 असेल, 56 असेल, 68 असेल का 58 असेल? तर असं गणितानंतर करायचं काय? बघा सरळ सरळ मला सांगा, कोणत्या लहानात लहान म्हणजे काय असतो? लसावी असतो. आणि जास्तीत जास्त किंवा मोठ्यात मोठी म्हणजे जास्तीत जास्त जर काढायचं तर काय करायचं असतो? मसावी करायचा असतो. मग यांचं लहानात लहान म्हणजे याचं काढायला आपल्याला लसावी. त्या अगोदर आपल्याला करायचं काय? बघा मला सांगा 10 न भागले असता बाकी किती उरायली? 6 उरायली. किती उरायली? 6 उरायली. 12 न जर भागला असता तर बाकी किती उरायले रे? 8 उरायली. ओके 8 उरायले. आणि 15 न भागला असता तर बाकी किती उरायली? 11 उरायली. 15 न जर भागले असता बाकी किती उरायली? 11 उरायली. 15 न भागला असता तर बाकी 11 उरायली. मला सांगा यांच्यातला फरक, तुम्हाला या दोघांमधला फरक जर बघायचा झाला, याच्यामध्ये इथं 4 आला फरक, इथं पण 4 आला, इथं पण 4 आला. म्हणजे फरक जर याच्यामध्ये जर फरक खाली वर जर चुकत असेल तर समजून जायचं की आपलं गणित कुठेतरी चुकायले. ओके मग बघा फरक सारखा आला 4 आला, तर मग मला सांगा 10 12 15 चा जर लसावी विचार घेतला, 10 12 आणि 15 चा जर लसावी विचारात घेतला तर 10 12 15 चा लसावी असतो 60. किती असतो? 60. बघा 10 सेकंद 60, 12 पंचे 60 आणि 15 चोक 60 असतो. किती असतो? 60 असतो. म्हणजे याचा एलसीएम किती असणार आपला? 60 असणार. मग आलेल्या एलसीएम मधून एलसीएम किती आलाय? 60 आला. एलसीएम आलाय 60. मग ही संख्या म्हणजे यांच्यामधला जो फरक आला, या तिन्ही मधला जो फरक आला तो काय करायचा? या 60 मधून काय करायचा? मायनस करायचा. काय करायचा? मायनस करायचा. या तिन्ही मध्ये सेम फरक आला, सेम. इथं 4 इथं 4 इथं 4. हा काय करायचा? इथं 4 ठेवायचे आणि किती आली ती संख्या? 56 आली. ती संख्या किती आली? 56 आली. बघा ती संख्या 56 आली आणि त्याच्यामध्ये जर 4 मिक्स केली तर सरळ सरळ भाग जातो आणि बाकी पण उरती. बघा आता या 56 ला मी म्हणलं बाबा या 56 ला 10 न भाग दिला तर किती उरती? बाकी 6 उरती. सरळ सरळ अर्थ आहे. समजा मी 12 न जर भाग दिला या 56 ला, 12 न जर भाग दिला तर बाकी किती उरती? सरळ सरळ बाकी किती उरती? 8 उरती. 12 चौक 48, 12 चौक 48 म्हणजे बाकी किती उरते? 8 उरती. बघा जर 15 न भाग दिला, 15 न जर भाग दिला 56 ला, तरी 15 त्रिक 45, तर बाकी किती उरायली? 11 उरायली. म्हणजे ती संख्या कोणती असणार? 56 असणार. ती संख्या कोणती असणार? 56 असणार. बघा धन्यवाद.